मधू थोडं कमरेत वाकून झाडावं. तुम्हाला काय जातंय वाकून झाडू मार बोलायला? वाकून झाडू मारून कंबर दुखायला लागते हो माझी. हळू बोल, तुझ्या बोलण्याने जास्त माती पडते. तुझंच काम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नशीब आज तू आणलास चहा. मामा, चहा कुणी आणलाय त्यापेक्षा चहा कुणी बनवलाय हे खूप महत्वाचं आहे. काल माहितीये ना काय झालं ते? कुणी बनवलं चहा? मम्मीनी. आज मी दूध प्यायचं ठरवलंय. रोजच दूध पितोस, घे लवकर. आणि तुम्ही ना आज सगळ्यांनी पटापटा चहा प्या बरं. मला ना आज खूप काम आहेत. मला ना आज ज्योती आणि सत्यप्रकाश बघायला येणार आहेत. नुपूर, ते मोठे सायनिस्ट आहेत ना? सायंटिस्ट म्हणजे काय? म्हणजे अगं ते वेगवेगळे वेगवेगळे प्रयोग करून नवीन शोध लावतात. असं वय? बघ ना, आपण नक्टूसाठी मुलगा शोधताना थकलो आणि हे रोज नवीन शोध लावणार. म्हणजे मुलगा हुशार असणार आहे. मुलगा शोधण्याचा आणि वेगवेगळे शोध लावण्याचा काय संबंध आहे? पण पप्पा, तो मुलगा की नाही असा खूप मॉडर्न आहे. मला कळत नाही मी काय तयारी करू. अरे टेन्शन नथी लेवानू. रूम मध्ये जावानू आणि मस्तपैकी तयार होऊन येवानू. पण मग चहा आणि पोहे? लवकर चिरग. बरं झालं विजू कांदा चिरतीस. मी थालीपीठ करणार आहे. मी कांदे पोहे करणार आहे त्यासाठी विजू कांदा चिरते. आय माय राईट विजू? आज काहीतरी वेगळं करूया आपण. नो नो नो, बघण्याच्या कार्यक्रमात कांदे पोहेच बेटर आहेत. पण काहीतरी वेगळं ट्राय केलं तर काय बिघडतंय? हे बघा शैला वंस, नुपूरच्या लग्नाच्या बाबतीत मी कुठलीही रिस्क घ्यायला तयार नाहीये. एक मिनिट तुम्ही जरा शांत होता का? हा, सगळं चांगलं होईल. तेच तर मी म्हणतेय. चहा आणि थालीपीठ बेत एकदम मस्त आहे. पेत बदलणार आहे या कोण विजू? अरे पण तू मॉडर्न मुलगा आहे. हे असे कांदे पोहे वगैरे तो खाणार नाही. आपण सुद्धा काहीतरी वेगळा मॉडर्न विचार करायला काय हरकत आहे? वडाला धागे दोरे गुंडाळणाऱ्या मॉडर्न विचारांच्या गप्पा करतायत. मला तुमच्याशी भांडायचं नाहीये. हा, मलाही वेळ नाहीये तुमच्याशी भांडायला. मला कांदे पोहे करायचे प्लीज. एक मिनिट, नुपूरला बघण्याचा कार्यक्रम आहे ना हा, मग तिलाच ठरवू दे ना. कांदे पोहे करायचे का थालीपीठ? मी आले तिला विचार. नुपूरला कांदे पोहेच आवडणार आहे. ऐकलत का? वहिनी जाऊ दे ना, कशाला तुम्ही वाद घालता? तुम्ही तरी शांत राहा. विजू, मला का शिकवतेस? तिला टीचिंग कर ना. शी बाई, माझ्याकडे एक सुद्धा नवीन ड्रेस नाहीये. नुपूर बाळा, मला सांग, ज्योती आजीने तुला काय सांगितलंय? म्हणजे मुलाला काय काय आवडतं, त्याची आवड निवड. त्याला खायला काय आवडतं? त्याला पोहे नाहीत ना आवडत त्याला? नाही ग, मला काहीच माहिती नाही. माहिती नाहीये? मग मी थालीपीठच करते. हो कर की. हे काय, पण तू अजून तयार का नाही झालीस? अगं मला कळतच नाही ग काय तयारी करू. म्हणजे की नाही, ज्योती आहे ना ती एकदम छान आहे, मॉडर्न एकदम. पण आता तिचा नातू तसाच असेल असं काही नाही ना. अगं तो पण मॉडर्नच असणार. आणि तसं नसेल तर तुला आठवतंय ना सिद्धार्थच्या बाबतीत काय झालं? तो मारे अगदी फॅशन डिझायनर म्हणून आपण फॅशनेबल कपडे घातले आणि तो एकदम सिंपल निघाला. तसं यावेळी व्हायला नकोय. हो ग. आणि मला ह्यांच्या बाबतीत काहीच माहिती नाही ग. म्हणजे ना काय आवडतं, कोणता रंग, साडी, ड्रेस, मॉडर्न, ट्रेडिशनल काहीच माहिती नाहीये. अगो बाई, मग आता का काय करायचं? आत्या, त्यापेक्षा मी ज्योतीला फोन करून विचारू का? अगो बाई, खरंच की चांगली आयडिया. विचार विचार. लगेच फोन उचलेल बघ ती माझा. हॅलो ज्योती, हा मी नुपूर बोलतीये. हा नुपूर बोल, काय म्हणतेस? अगं मला ना तुझी थोडी मदत हवी होती ग. हा कळलं मला तुला कसली मदत हवी आहे. हेच विचारायचं ना सत्याला काय आवडतं काय नाही. भैया तुला कसं काय कळलं? हे केस काय असे उगीच पांढरे झालेत का माझे? हा अगं मी पण या वयातून गेलीये ना. तू सांग, तुला काय विचारायचंय सत्याबद्दल? अगं मला त्यांच्याविषयी काहीच माहिती नाही ना. म्हणजे त्यांना काय आवडतं, कोणता रंग आवडतो, म्हणजे मॉडर्न की ट्रेडिशनल, काहीच माहिती नाही. मला सांग तुला काय आवडतं? मला की नाही पिंक आणि ब्लॅक कलर आवडतो. आणि त्यातही ना ब्लॅक कलरचा ड्रेस घालायला आवडतो. मग तुझं लग्न ठरलं म्हणून समज. म्हणजे अगं सत्याला सुद्धा ब्लॅक कलरच आवडतो. तो तर मला म्हणत होता की ज्या मुलीला मी बघायला जाईन ना ती मला ब्लॅक कलरच्या ड्रेस मध्येच दिसली पाहिजे. थँक्यू सो मच ज्योती, थँक्यू. येस,
ऑल द बेस्ट. बाय बाय बाय. अगं आत्या, त्याची आणि माझी आवड अगदी सेम आहे. बरी ना? अगं बाई काय सांगतेस? म्हणजे मग त्याला मी केलेले थालीपीठच आवडेल. हो हो हो, कर कर, तू थालीपीठच कर. चला चला, आता मी आवरायला घेते. हा. तुमच्या ना रेशीम गाठी स्वर्गातच जुळून आल्या. लवकर तयार. हो. चल पपड्या हा या घ्या घ्या. या हा हा लावा लावा. अरे काय करताय? अहो, काय कुठे गेला तुम्ही? अहो, काय चाललंय तुमचं? परत या कुठे गेला? अहो काय करताय? नवीन आहात का घरात तुम्ही? ए आणि स्वतःला काय झाकताय? झाडाला झाकायचंय आपल्याला. हो हो या. नीट झाका झाडाला. कुणाला कळलं नाही पाहिजे ते झाड आहे ते. पण आई आपल्याला तर माहिती आहे ना. बाहेरच्यानं नको ग कळायला. हा? एक मिनिट. काय करताय तुम्ही हे? आत्या झाडाला कापड बांधतोय. बाळा, कापड बांधून इच्छा पूर्ण होत नाही. मी धागा देते, तो बांध. शैलवंश, इच्छा पूर्ण करण्यासाठी कापड नाही बांधत आहोत आम्ही. झाड झाकण्यासाठी कापड बांधतोय. अरे पण माझी श्रद्धा आहे म्हणून मी हे सगळं करतेय. हे बघा शैलवंश, तो मुलगा सायंटिस्ट आहे आणि अशा लोकांचा ना देवावर वगैरे विश्वास नसतो. हे असं गंडे दोरे बांधलेलं झाड आपल्या घरात बघितलं तर काय वाटेल त्याला? काही नाही वाटणार, मी सांगते ना त्याला. हे माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण ना हे झाड तोडून आत्याच्या रूम मध्ये लावलं तर? घबरे. का रागवताय त्यालाच? हा? हे बघ लता, मला आता ना टेम्पो भरायला जायचं, त्यामुळे हे झाड लपवायचंय की नाही लपवायचं तेवढंच मला सांग, नाहीतर मी निघतो. नाही, पहिले झाड झाका, बांधा. नाही नको. मीच करते. माझ्या नकटूसाठी मी तेवढं करूच शकते. झालं तर. पप्पा चला. कोणीही बांधा पण झाड लपवा. हं. हं? हात पुचेल का? करू का मदत? पवित्र हात लागतात त्याच्यासाठी. हो का? चला बाई, आता मुलगा यायचंय. लगेच मी चहा पोहे तयार करते. वहिनी एक मिनिट. हा, मी थालीपीठ करते. म्हणजे नुपूर कर म्हणाली म्हणून. डोक्याला ताप आहे. लता काय? गंमत केली. वहिनी, मला थोडं चहा मिळेल का? आणि 2 बिस्किट बुडवायला. तुमची बायको गेली आतमध्ये थालीपीठ थापायला. ती बुडवा चहात आणि खा. थालीपीठ कपात. तुम्ही? नमस्कार, मी सत्यप्रकाश आणि ही माझी आवडती मैत्रीण. आम्ही नुपूरला बघायला आलो. अच्छा, यांच्या अंगात वेगळीच ऊर्जा आहे, शक्ती आहे वेगळी. शॉक बसला ना? सौर ऊर्जा. या आत या. या ना या. अरे सूर्या, हे बघ, हे आलेत सत्या आणि ह्या ज्योती आजी. नमस्कार. नमस्ते नमस्ते. नको मिळू, शॉक बसेल. आज सकाळीच चहा पण नाही घेतलाय. मी नुपूरचा. सौर ऊर्जा. मी सांगितलं नाही का तुम्हाला, वेगवेगळे प्रयोग चालू असतात याचे सतत. ही आई, नुपूरची आई. हॅलो. अरे आता नाही बसणार शॉक? नक्की ना? नक्की. अगं बाई, नाही बसलाय. तुम्ही बसा ना, मी पाणी आणते तुमच्यासाठी. बसा. भाऊजी सरका ना जरा. काय करताय आपण? हा, नॅचरल एनर्जी कन्झर्वेशन. मी अभ्यासच करतोय त्यावर. काही सूर्याची किरण आहेत ना, ती साठवायची आणि त्याचा वापर करून वीज निर्मिती करायची. त्यामुळे काय पाण्याचा वापर कमी होतो, आपण पाणी साठवू शकतो. हो, 500 बिलियन लिटर पाणी वापरतो आपण वीज निर्मितीसाठी. काय सांगता काय? नाही, मी स्टडीज करतोय की सौर ऊर्जेपासून कोणकोणत्या गोष्टी चालू शकतील. पाणी घ्या. बरं आहे म्हणजे. नाही नको, माझं पाणी मी कॅरी करतो. उगाच हे वाया जाईल. तुम्हाला पाणी? नाही नको. मी घेतो. काही आमच्याकडे घेतलं तर प्रॉब्लेम नव्हता, भरपूर पाणी आहे. नाही तसं नाही. काय आहे, एक थेंबरी पाणी आणि क्षणभरी वेळ वाया गेलेला मला आवडत नाही. हो, मला पण. तू आता एका क्षणाचाही विलंब न करता नुपूरला घेऊन ये.
हो आणते हा. आता मी आलोच आहे. विजू ऐक ना, मला थोडा चहा मिळेल का? आणि बुडवायला 2 बिस्किट. हो इकडे या. हे बघा अर्धा ग्लास पाणी उरलं. आता हे उरलेलं अर्धा ग्लास पाणी तुम्ही फेकून देता, मग ते वाया जातं. त्यापेक्षा ते असं फ्लॉवर पॉट मध्ये घालायचं. अरे अहो अहो त्याच्यात पाणी कशाला होतंय? काय होतं मग? अरे मी आत्ताच टाकलं होतं ना. चालतं, थोडं टाकू दे. अरे काय लाईट होणार आता? म्हणजे त्याच्यात पाणी जास्त होईल ना, म्हणजे पाणी वाया जाईल. ते नाही, ते एवढं एवढं टाकलेलं चालत असेल ना तुम्हाला. कसं आहे, म्हणजे मला काय म्हणायचं आहे की ते पाणी जेवढं टाकणार ना त्यातलं अर्धच पाणी फुलं शोषून घेणार, बाकीचं फुकट जाणार ना. अरे बापरे, आता काय करायचं? माझ्याकडे एक युक्ती आहे. काय काय करायचं माहितीये का? ही जी फुलं आहेत ना, ही अशी इथे काढून ठेवायची आणि हे वाया जाणारं पाणी आहे ना ते असं ढवळायचं आणि ते पिऊन टाकायचं. म्हणजे पाणी फुकट जाणार नाही ना. हे बघा. अरे वा, मस्त, करेक्ट, एकदम प्रमाण पाण्याचं व्यवस्थित झालंय. अरे वा, अमेझिंग. नाही, मी असं समजत होतो की अर्धवट उरलेलं पाणी मी फुलांना घालून मी पाणी वाचवतो, पण तुम्ही तर फुलांपासून उरलेलं पाणी पण पिता. वा वा. तुला मी सांगितलं नव्हतं अगदी मजेशीर फॅमिली आहे म्हणून. हो खरंय. बरं, आता एक मित्र राहतो माझा इथे जवळ, त्याला जरा भेटून येते मी. चहा पिऊन गेला असतात तर बरं झालं असतं. नाही नाही, आल्यावर पिते ना कडक चहा. आम्ही कडक म्हणजे हे या. काका, हो मला कळलंय की तुम्ही यातलं पाणी पिऊ शकता. नाही नाही, तुला नसेल कळलं तर पुन्हा दाखवायला हवं. ते जयंता भाऊजी त्यांना लक्षात आलं हे तुम्ही, म्हणजे कळलंय त्यांना हे करू शकता म्हणून. नाही, परत एकदा त्यांना दाखवायला पाहिजे. काय हे बघा, बस झालं ना, त्यांना कळलंय. तू मध्ये पडू नको रे, मला जरा दाखवून द्यायचंय मी त्याचा बाप आहे म्हणून. एक तर त्या शैलावंशांच्या धागेदोरे गुंडाळण्यामुळे, पूजा अर्चेमुळे लग्न मोडायला नको म्हणून तो वड आपण झाकून ठेवला. पण या दोघा नवरा बायकोंना आहे का त्याचं काही नाही. आपण एवढं करायचं, पण यांचे तमाशे सुरूच. खरं तर ना, त्या झाडाला झाकून ठेवण्यापेक्षा दोघांना कोंडून ठेवायला हवं. अगं ते जाऊ देत आता, लवकर पोहे कर आणि बाहेर घेऊन जा. आणि हा, बरोबर थालीपीठ सुद्धा नाही, म्हणजे खाण्यात लक्ष जाईल त्यांचं. आणि हे बघ, बाहेर गेल्यावर तो जयंता बघ काय करतोय ते. त्यांना मी कशाला बघू? त्यांची वाईफ आहे ना, नाईफ सारखी जीप चालवणारी, आणि मुलगा आहे त्यांचा तो दिवट्यांचा दिवटा. बघतील ते दोघं जण. पण मी पोहे घेऊन जाते. अगं नको, त्यांना गरज लागल्यावर आपल्याला बोलावतील ते. ओके, बाहेर काय चाललंय ते बघून येते. अगं नको बैस. तू म्हणालीस ना आता शैला आणि नीरज आहेत म्हणून तिथं, मग ते काय ते बघून घेतील ना. उगाच त्यांच्या भांडणात आपण कशाला पडायचं. बैस तू. अगं मी आणि माझा मुलगा इथे पाणी वाचवण्याचा प्रयत्न करतोय आणि तू काय दुसरं पाणी आणून देतेस? मला माझ्या मुलाला दाखवून द्यायचंय की मी त्याचा बाप आहे. काय चुकीचं म्हणाले काका? नाही, या बाबतीत खरंच माझे बाप आहेत ते. त्या तुम्ही काका. बघ, त्याला पटलं आणि तुम्हाला पटत नाही. चल. म्हणजे आम्हाला कळलंय त्याचं काय? तू गप्प बघा. माझा मुलगा आलाय, त्याला तुझं नाव सांग ना. मी ना ह्यांना धागा बांधते, म्हणजे हे शांत होतील. अरे अमेझिंग, घरात झाड. शांत व्हा ना. काय आहे, माझी ना खूप श्रद्धा आहे देवावर, आणि या झाडाची मी रोज पूजा करते. म्हणून ना हे झाड जेव्हा घरात आलं तेव्हा मी कुणाला कापून दिलं नाही. पण माझ्यावरून नुपूरची परीक्षा करू नका तुम्ही. म्हणजे कसं, तिचे विचार, तिची मतं खूप वेगळी आहेत. ती एकदम आधुनिक आहे. हो ना? नाही, पूजापाठ वगैरे बद्दल मी बोलणारच नाहीये. आपण काय, हल्ली घरं बांधायची म्हणून, रस्ते करायचे म्हणून डेव्हलपमेंटच्या नावाखाली लाखो झाडं कापली जातात. त्यामुळे पावसाचं प्रमाण कमी झालंय. पण इथे तुम्ही हे झाड आपल्याच घराचा भाग आहे असं समजून वाढवलंय. हेच बाकीच्यांना पण कळलं पाहिजे. अगं बाई, म्हणजे तुम्हाला आवडलं हे झाड? हो, इट्स अमेझिंग. अमेझिंगचं नाही, वडाचं आहे ते. भाऊजी, अमेझिंग. हाय. नमस्कार. नमस्कार.
आमची नुपूर. माझी मुलगी. आणि हा माझा मुलगा सत्या. जयंत काका तू बरा आहेस ना? ओ आय एम ओके. तू ओके आहेस ना? बरं ऐका ना, मला ना राहवत नाहीये. मी एक उखाणा तयार केलाय तुमच्यासाठी. ऐकू का? ऐका. हा हा. सिंचनाचे प्रकार ठिबक आणि तुषार. सिंचनाचे प्रकार ठिबक आणि तुषार. हृदयाची चोरी करून हे झाले पसार. नाही अजून आहे. हा तर ऐका. हृदयाची चोरी करून हे झाले पसार. मी त्यांची सावित्री आणि माझे सत्यवान आहेत हुशार. नाही एक मिनिट, काय माझ्या आजीने माझं खूप कौतुक केलं असेल, पण बऱ्याच लोकांना मी फार विचित्र वाटतो. मला आवडतो विचित्रपणा. हो, हो. मी काय म्हणतो, तुम्ही काय करता? मी एनर्जी कन्झर्वेशन करतो. प्रोफेशन म्हणून नाही, आयुष्य जगण्याची माझी पद्धतच येते. हा. आणि माझ्या मुलाला पाणी वाया घालवलेलं आवडत नाही. हो. तुम्हाला लिंबू पाणी देऊ का? शैला काय बोललो मी मगाशी, तू ऐकलं नाहीस का? आम्हाला दोघांना पाणी वाया घालवलेलं आवडत नाही. नाही हरकत नाही. मी पण लग्नानंतर अजिबात पाणी वाया घालवणार नाही. गुड. बरं, मी हार्डकोर नॉनव्हेज खाणार आहे. मला रोज नॉनव्हेज लागतं स्टार्टरसाठी. मी लग्नानंतर शिकेन ना बनवायला नॉनव्हेज. पण काय आहे ना, आज चहा पोहे आहेत. हा आणि शैला आत्यानं बनवलेलं थालीपीठ आहे. चालेल ना? हो. हा आलेच मी घेऊन येते. हो. बरं, नुपूरला जर मला काही विचारायचं असेल तर? तुला मुलगा पसंत पडलाय ना? हो मला आवडला. अगं त्याला ना पिंक आणि ब्लॅक असे दोन्ही कलर आवडतात. त्याला आपल्या घरातलं झाड सुद्धा आवडलं. अगं एवढंच काय, त्यानं जयंत काकाला आपला बाबा सुद्धा मानलं. मग मला पसंत पडला तो. मी काय म्हणते, तुम्ही पण चला ना. चल नको नको, तू पुढं हो, आम्ही नंतर येतो. बरं ठीक आहे. बरं काय, अगं पोहे तयार आहेत ते घेऊन जा. हो घेते. आणि शैला आत्यानं केलेलं थालीपीठ कुठे? ते एवढं धड झालेलं नाहीये, पण नाही आता काय करणार. हा मी जाते ना. आलेच मी. हा मी बाहेर काय चाललंय ते बघून येऊ. तू इथं बैस ग लता. तुझ्या लक्षात कसं येत नाहीये? बाहेर शैला आहे, शैलात आणि तुझ्यात विस्तव जात नाहीये. किंवा तुम्हा दोघींना लांब ठेवायचं काम माझ्यावर आहे. कशाला जाते उगाच? हे बघ, मला पोहे दे आणि तू पण घे. चल उठ उठ लवकर. हे घ्या. जयंत भाऊजी, तुम्हाला चहा हवा होता ना? नाही नको, माझं आत्ताच पिऊन झालं. अहो काय बोलताय? नाही म्हणजे माझं आत्ताच पाणी पिऊन झालंय, त्याच्यावर लगेच चहा नको. नाहीतरी आपल्याकडे चहा पाण्यासारखाच असतो. बरं, तुला काही विचारायचं असेल तर विचारू शकतेस. काय विचारू? नाही म्हणजे तू मला बघायला येणारा 22वा मुलगा आहेस. हा आणि ज्योतीने सांगितल्याप्रमाणे आपली मतं बऱ्यापैकी जुळतात. आणि तसंही लग्नाच्या रेशीम गाठी ह्या स्वर्गातच जुळतात ना. त्यामुळेच कदाचित माझं लग्न जुळलं नसेल. हा आणि त्यामुळे मला काहीच विचारायचं नाहीये. मी काय म्हणतो, तुम्हाला नक्तूला काही विचारायचं असेल तर विचारू शकता तुम्ही. हो. एक मिनिट. हा एक्सक्यूज मी. आजी. हॅलो. हा आजी. काय रे, झाली का भेट? हो. आवडली का नुपूर? साधी सिंपल आहे ग. आत्ताच ओळख झाली आमची, पण बोलताना असं वाटतं की खूप आधीपासून आम्ही एकमेकांना ओळखतो. अगं आजी, माझं जे मत तेच तिचं मत. मग शोधलीये कोणी मुलगी तुझ्यासाठी? ते आजी, पण खरंच इतकं अंडरस्टँडिंग असतं का ग जगात? हे बघ, तुला जाणवतंय ना, म्हणजे असतंच रे. हो. ते आजी, पण तू कुठे आहेस? मी येतीच आहे थोड्या वेळात तिकडे. पण मी आपला विचार केला की बघावं की तू आहेस की नाही अजून तिथे, का मागच्या वेळेसारखा पळून गेला. नाही आहे अजून इथेच. तुझीच वाट बघतोय, कारण मला मुलगी पसंत आहे. वा, छान. आता मी सुद्धा माझ्यासाठी एक छानसा मुलगा बघते
आणि मग आपण दोघंही एका मांडवातच आपलं लग्न उरकून टाकूया काय? हो हो चालेल चालेल. वा वा, आज नाव मोठं केलंस तू. आज मला अभिमान वाटतो की मी माझ्या मुलाला सायंटिस्ट केला. नाही काही ठरायच्या आधी मला माझ्या आयुष्यातलं एक सत्य नुपूरला सांगायचं. ते ऐकून जर हिने होकार दिला तर माझी काही हरकत नाही.